मासे इतके जास्त आहे की त्यांना उचलता पण येत नाहीये. फायनली खड्ड्यातलं पाणी कमी झालंय. आता खड्ड्यातले मासे काढतायत. झालंय हे काय दिसतंय जबरदस्त. हे बघूनच भूक लागली आहे. हो, मोझरेला चीज. मोनूकडे आलोय. पाऊस थोडा कमी झालाय पण धरणाला पाणी भरपूर सोडलंय आणि त्याच्या इकडे ना खूप मासे असे उड्या मारतायत, चढणीचे मासे. तर त्यांनी बोलवलं होतं. पाणी बघा, मी तुम्हाला दाखवतो किती आहे. इकडे सगळे मासे बघत आहेत. मासे बघा किती भयानक उडी मारतायत. हो, आपण याच्या अगोदरच मासे किती पकडले त्यांनी बघा. खडशी पण आली. हा, खडशी दाखव जरा. बाहेर काढा नाही. खडशी आली आहे बघा पहिल्यांदा. ब्ल्यूफिन मासे आहे. भीमा नदीमध्ये पहिल्यांदाच खडशी आहे. आणि काणुसा पण आहे, ब्लॅक रोहू ज्याला म्हणतात. मासे आहेत पण ते हाताला येत नाहीयेत.
पाणी कमी जास्त असं होतं आहे, म्हणजे जसा पाऊस पडतोय ना तर पाणी वाढतंय आणि पाऊस थोडासा थांबला की पाणी कमी होतंय आणि त्याच्यावरच ह्या माशांची चाल आहे. म्हणजे पाणी कमी झालं की यांची चाल कमी होते, उड्या कमी मारतायत. एवढे मासे पकडले ते सगळेच एन्जॉय करताय. म्हणजे लहान मोठे, लहान लोक, लहान पोरं जे आहेत ना ते जास्त एन्जॉय करतायत. मासे बघा किती आहेत ते इकडे अजून पकडताच आहेत. पाऊस पण जोरात सुरू झालाय, पाणी कमी झालंय थोडंसं. इकडे पाणी सुरू होतं, हे कमी झालं आता, इथलं पण कमी होतंय आणि ते मासे सगळे इकडे आलते. अरे काय पाय मी म्हणतो मासा आहे उडी मारली. पूर्ण पाण्याच्या आतमध्ये बुडून मासे पकडत आहेत. तर मासे सगळे इकडे जमा आहेत, इकडून मग इकडे पळायचा प्रयत्न करत आहेत, पण इकडनं ते जाळीमध्ये अडकत आहेत. जाळी तिकडे हे बघा, पूर्ण पाण्याच्या आतमध्ये जाऊन धरला मासे धरला. झेपतायत का मासे? हा शालन, पहिल्यांदा ऐकतो. शालन नाव आहे, शाळेत ठेवलंय का? ते शालन हे सगळे मासे तुम्ही पकडले? पकडले. शालन ताई आहे आणि तुमचं नाव काय? पारू ताई आहे. त्या दोघांनी ना खूप मासे पकडले, पाण्याच्या आत बुडून मासे पकडले. पारू ताई बघा कसं मासे पकडले. स्वप्नील आहे, पूर्ण कडकडत थंडीने, तरी त्याची काही इच्छा पूर्ण होत नाही मासे पकडायची. पाण्याच्या आतमध्ये जाऊन मासे पकडतोय. मळे बघूया. भीमा नदीमध्ये कुठून खडशी आली माहिती नाही, पण 2 खडशा मिळाल्या. एक आधी तुम्हाला ऑलरेडी मी दाखवली आहे, आत्ता एक खडशी आली आहे. मासे इतके जास्त की त्यांना उचलता पण येत नाहीये. याच्यामध्ये ते खडशी आहे म्हणूनही बघितली आहे. आहे ना, बघू खडशी बघा. ही ब्ल्यू फिन माशीर आहे आणि ही रेड फिन माशीर आहे. 2 मिळालेत बघा. म्हणजे आता भीमा नदीमध्ये पण हे खडशी मासे मिळायला लागलेत. कोळस पण हा आहे. 5 प्रकारचे मासे. अरे 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 ही कोळस आहे बघा. ही बघा, ही कोळस आहे, डोळी पण आहे. हा 5वा प्रकारचा मासा. आणि हे नक्की हा 6वा प्रकारचा मासा. हा याचं नाक बघा, याच्यावर कळेल. नक्ती आणि लोळी. 7 एक प्रकारचे मासे मिळाले. आणि हा सॉरी 8वा प्रकार हा सांडकोळ. एक नंबर. मासे इतके जास्त आहे की त्यांना झेपत नाहीये. 5-6 लोक मिळून सुद्धा मासे उचलत नाही. म्हणजे किती मासे असतील? साईज बघा काय मळ्याची. या खड्ड्यात खूप मासे होते, पाणी कमी झालंय. आता ह्या खड्ड्यातलं पाणी जे आहे ना ते उपसून काढतायत. त्यात किती मासे हे बघूया. म्हणजे बरेच होते. काही जणांनी तर त्यामध्ये बुडून मासे पकडलेत. आता याच्यामध्ये ना उडे असू शकत आहेत. फायनली खड्ड्यातलं पाणी कमी झालंय, आता खड्ड्यातले मासे काढतायत. सर त्या बघा तुमच्या माग त्या खोप बळवा खूप थोडा मोठा आहे.
आत्ता हेडशॉट वाचला असतं त्या बारक्या पोरीचं. अरे कानस काका बाटले. हा भरपूर मजा केली, भरपूर धमाल केली. आता जाऊया कुकिंगकडे. कुकिंगसाठी ना एकदम मस्त जागा मिळाली आहे. ते घर आहे ते आपणच बनवलं होतं. याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, लिंक टाकून देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. पण त्याला थोडंसं ना यांनी ताडपत्री वगैरे टाकून कवर केलं आहे. हे बघा, हे घर साधारण 2-3 वर्ष झाले असतील. इथे कुकिंग करूया आपण. जागा पण चांगली आहे, लाईट थोडी कमी आहे, पण मला वाटतं होऊन जाईल काम आपलं. एवढी मेहनत केल्यानंतर, एवढं भिजल्यानंतर, गारटल्यानंतर आहे ना, एक गोष्टीची तलब लागते, ती म्हणजे चहा. मस्तपैकी चहा बनवूया. पण चहाच्या अगोदर आहे ना, असं मस्त असं खारी खायची इच्छा होती आहे. सामान बघा किती आहे, म्हणजे एक बॅग आहे ना इतकी जड होती ना, झेपत नाही. आणि ती आपल्याला गाडी कुठेतरी लांब लावून, चिखलामुळे ती दोन्ही बॅग असे कॅरी करून चिखलातून चालत बरंच लांब यावं लागतं. मैद्याचं पीठ आहे. याच्यामध्ये तुम्ही ना जिरे घालू शकताय आणि काळी मिरी पूड घालू शकताय, पण मी प्लेनच ठेवतो आहे. मीठ, थोडंसं तेल, पाणी जरा थोडं करून टाका. यूट्यूबमध्ये ना कुकिंग करायच्या अगोदर आहे ना, मला साधा भात पण नव्हता बनवता येत कधीच. थोडंसं ना खारीसाठी आपण वेगळं पीठ काढलं आहे, त्यामध्ये थोडंसं हे बटर घालतो आहे. तुम्ही तूप पण घेऊ शकता याच्यामध्ये. हे ना असे गोळे करून घेतले. आता याच्या ना चपात्या लाटून घ्यायच्यात आपल्याला. 4 चपात्या, 4 किंवा 3 चपात्या, 3 पण बस होतील. पण मला ना चपात्याच लाटता येत नाही. आता काय माहिती कसं करायचं आहे. करतो प्रयत्न. वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे नकाशे बनवणार आहे आपण आता. तरी बऱ्यापैकी गोल लाटला आहे मी, प्रयत्न केला माझ्याकडून. याचे 3 चपात्या झाल्या, त्या एकावर एक ठेवल्यात. थोडा मस्का लावा. हा, हळद, थोडं पीठ आणि तिसरी लेअर. हे लाटायचं आहे मला. लाटू कसं, हे लाटल्यावर मोठं होऊन जाईल. एवढं परफेक्ट नाही जमत मला, नाहीतर क्रिटिक्स म्हणतील काय बनवलंय. हे सोपं आहे ना. पेटणार नाही म्हणजे चटई पेटू दे, आपलीच आहे ना. हे असं फोल्ड करून टाकूया का, मस्त वाटतं. शेपचं काही हे नाही, खारी बनण्याची मतलब आहे. शेप मला काही कुठे प्रेझेंटेशन करायचं नाही आहे. एक अशीच टाकून बघूया चपटी. मस्त असे ना ब्राऊन होऊस तर याला आपण फ्राय करूया. खारी बनवताना कोणतं गाणं म्हणायचं? डोंट वरी, उद्या येतो तुझ्या घरी, मला जेवण बिवण काही नको, फक्त चहा आणि खारी, लय भारी. या आवाजावरनं कळेल तुम्हाला मस्त क्रिस्पी झालेत. स्क्वेअरच टाकूया. काही ट्विस्टेड पण टाकूया, मस्त लागते ट्विस्टेड पण. ह्यावाले बघा एकदम मस्त झाल्यात. वा, याचे जेवढे लेयर्स तुम्ही कराल ना, 4-5 लेयर्स, तर तेवढी ती खारी ना अशी 4-5 लेयर्स वाली खारी बनते. मी तेवढं नाही केलं, मी 3च टाकलेत लेयर्स. गरम आहे, थोडं फुकून खा. गरम असेल हा, फक्त सांभाळून खा थोडं. ही तशी एवढी परफेक्ट तर नाही आहे हिला, कारण की लेयर्स आपण 3च टाकले. 4-5 लेयर्स टाकले ना तर एकदम मस्त ओरिजिनल खारी सारखीच होते. हा, करंजी. हा,
ॲक्च्युली चहासोबत खायचं होतं ते आधीच संपून गेलं. चहासोबत खायला बनवलेलं. ॲक्च्युली आपला चहा खारी खायचा जो प्लॅन होता ना तो हे झाला, नेस्त नाबूस झाला आहे. खारी संपल्यात, आता नुसता चहा घेऊया. अरे हे असं कसं पेणार याच्यात? जमल पहिला? हे पोरांनी काय काय आणलं चहासाठी? ह्या का म्हणजे बटर आहे. कांदा कांदा जरा जास्त घेतलाय. मिरच्या, चिली जिंजर गार्लिक पेस्ट, मिरची ॲड केली याच्यात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माऊली गरम मसाला, माऊली काळा मसाला वापरणार आहे. आणि दरवेळेस मी सांगत असतो हे मसाले आपण का वापरता, कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यात कोणत्याच प्रकारचं केमिकल नसतं. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे यांची जी चव असते ना ती एकदम अशी अस्सल गावरान चव येते ह्या मसाल्याला. त्यामुळेच आपण हे मसाले वापरतो. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे, त्यांची वेबसाईट पण आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि त्यांची वेबसाईट मिळून जाईल. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. माऊली काळा मसाला साधारण 2 चमचे 2.5 चमचे घ्यायचे असतात, कारण की 1 किलो किमा आहे. पण आपण कमी घेतोय कारण की लहान पोरं आहेत खायला, तर जास्त तिखट नको व्हायला. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, माऊली काळा मसाला, माऊली गरम मसाला वापरल्यानंतर तुम्हाला दुसरे कोणतेच मसाले वापरायची गरज पडत नाही. हळदसुद्धा नाही. माऊली गरम मसाला 1.5 चमचा. माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला यांचा रेशो असा आहे ना की 1 किलो जर मटण असेल तर त्यासाठी 2.5 चमचे माऊली काळा मसाला आणि 1.5 चमचा माऊली गरम मसाला. टोमॅटो, किमा आहे आई 1 किलो आहे. मस्त मिक्स करून घ्या मस्तपैकी. आपला मस्तपैकी शब्द पण खूप फेमस झाला आहे. ओके, आता हे ना होऊन देऊया, शिजून देऊया. झाकून घेऊया आणि लो फ्लेमवर आता हे शिजून देऊया. हाय फ्लेमवर जर शिजवलं ना तर जळतं, थोडा वेळ लागणार आहे आपल्याला. बापरे, हे खिम्याचं पाणी, यात पाणी आपण घातलं नाही तरी पाणी किती आहे. आता हे पाणी आपल्याला आटवायचं आहे. हे हां असं मिक्स करून घेऊया जेणेकरून ते जळणार नाही. एक नंबर सुगंध येतोय खिम्याचा. हो, पाणी बघा पूर्ण आटलंय. थोडा गॅस वाढवला होता, खाली जे ते बटरच आहे. मीठ घालूया, थोडं कमी घातलंय कारण की सॉल्टेड बटर आहे ना तर ते पण खारटच असतं. पाऊस आला बघा जोरात. पावसाचा काही भरोसाच नाही. पाणी पूर्णपणे आटलंय माझ्या मते ना, झालाय हा. आणि असंच करायचं होतं आपल्याला, हे असं पूर्ण ड्रायच करायचं होता. एक नंबर. माऊली मसाल्याचा सुगंध एक नंबर येतोय. झालाय. लिंबू पिळूया, कोथमीर घालूया. झालाय खिमा. मोझरेला चीज, थोडंसं पाणी लावा. असे जेवढे होतील ना ते पिठाचे तेवढे आपण करंजा बनवून घेऊ. याच्यावर पीठ टाकून ठेवलंय म्हणजे चिटकायला नको. मोझरेला चीज आहे, वरतून पण मोझरेला चीज टाकलंय. पाणी लावा थोडंसं.
करंजा ब्रेड काय असेल ते. सोडताना ना जरा व्यवस्थित सोडा, कारण की थोडं स्टार्टिंगला तेवढं फर्म नसतं ना ते. अय्यो, पण एकदा का ते थोडंसं फ्राय झालं काय मस्त होतं. एक नंबर झालंय हे. काय दिसतंय जबरदस्त. हे बघूनच भूक लागली आहे. थोडं गार होऊन देऊया. ओके, हे गार होऊन देऊया. गार झालं की जरा क्रिस्पी होईल. टेस्ट करूया जरा गरम गरम, मग बाकी सगळे जे आहे ना ते नंतर बनवूया. चाकूला धार गेली नाही. हाय, ओ हो, एक नंबर. काय दिसतंय. प्लीज टेस्ट. मोनू आणि आर्यन. मोझरेला चीज गरम आहे, ॲक्च्युली खूप गरम आहे, पण गरम गरमच टेस्ट करायचं होतं आपल्याला. हे सुपर. इतकी मेहनत केल्यानंतर नेहमीचा डायलॉग इथेच मारतोय, पण एवढी मेहनत केल्यानंतर एवढं सगळं टेस्ट करायचं म्हटलं खूप भारी. आणि त्यात वातावरण इतकं जबरदस्त आहे. फुल जोरात पाऊस सुरू आहे. त्यात अशा ह्या झोपडीमध्ये ही जी आपणच बनवली होती 2 वर्ष अगोदर, 2-3 वर्ष अगोदर, त्यात आपण असं बसून मस्तपैकी टेस्ट करतोय. ती इतकी भारी रेसिपी. टॅमरिन डेट चटणीसोबत खाऊया. मस्त, खूप जबरदस्त. टॅमरिन डेट चटणीला तर तोडच नाही आहे. जास्त काय बोलणार नाही मित्रांनो. ह्या रेसिपीज ना तुम्ही ट्राय करून बघा. अफलातून आहे. वन्स इन अ वीक, आठवड्यातून एकदा तरी एन्जॉय करून तुम्ही ह्या रेसिपी बनवा. खूप मस्त वाटेल, खूप भारी वाटेल. ॲक्च्युली किमास इतका टेस्ट झाला ना की हे टॅमरिन डेट चटणी आणि मेयोनीज नसेल तरी ते खूप भारी वाटेल तुम्हाला टेस्ट करायला, खायला. पण आपल्याकडे आहे म्हणून आपण टेस्ट करतो. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. मला वाटलं आत्तापर्यंत झाला असेल ढिल्ला. हा फ्रीजरमध्ये ठेवला होता ना. फुट जा रे, फुट जा. आपण आता असं करायला नाही आमच्याकडे.